पुढच्या 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। आता नीट पीजी परीक्षाही रद्द, नवीन तारीख लवकरच जाहीर करणार। नीटमधल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय। एनटीएच्या महासंचालकांची बदली, आयएस प्रदीप सिंग खरोला नवे महासंचालक। नीटमधल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुबोध कुमार यांची बदली। कोल्हापूरचे केपी पाटील महाविकास आघाडीत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचे कारखाने चौकशीच्या फेऱ्यात। बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची चौकशी। जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण द्या, ओबीसी मराठा आरक्षणा प्रश्नावर भाजप खासदार उदयनराजेंची भूमिका। अकोल्याच्या अकोट शहरामध्ये तरुणाच्या खिशात मोबाईलला आग, खिशातून मोबाईल काढून फेकताच मोबाईलचा स्फोट, तरुण बचावला। बिहारमध्ये आणखी एक ब्रिज कोसळला, सिवानोमध्ये गंडक नदीवरचा पूल जमीनदोस्त। बिहारमधली तिसरी पूल दुर्घटना। अयोध्येचे महंत राजू दासांची सुरक्षा हटवल्यावरून वाद, सीएम योगींसोबत महंतांची बैठक। पराभवाचा बदला भाजप साधू संतांकडून घेते, अखिलेश यादव यांचा निशाणा। अमरनाथ यात्रेसाठी जय्यत तयारी, सुरक्षेचाही चोख बंदोबस्त। सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर, मुख्य सचिवांनी घेतला तयारीचा आढावा। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, सुरक्षा दलांनी हाणून पाडला। 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती, सर्च ऑपरेशन सुरू। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये भारताचा बांगलादेशवर 50 धावांनी विजय। कुलदीप बुमराहची भेदक गोलंदाजी, अर्धशतक करणाऱ्या पंड्या सामनावीर। ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत हिंदूच्या कुटुंबाला 4.5 वर्षांचा तुरुंगवास, नोकरांची गैरवर्तन, क्रूरतेचा आरोप। अमेरिकेच्या आयोवामध्ये पुरामुळे हाहाकार, शेकडो घरं पाण्याखाली, हजारो लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। दक्षिण चीनमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान, पूरग्रस्त भागांमधून नागरिकांचं बोटीद्वारे रेस्क्यू सुरू। युक्रेनच्या खार्किव्हवर रशियाचा हल्ला, 3घांचा मृत्यू, 29 जखमी। आतापर्यंत 1,500हून अधिक वेळा बॉम्ब हल्ले केल्याचा झेलेन्स्कींचा दावा।